सोमवार रात्री नागपूरमध्ये हिंसाचार झाला असून महाल परिसरात दगडफेक, वाहनाची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली। 2 गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। नागपूर शहरातील अनेक भागात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली होती। आता नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी नागपुरातील संचारबंदीत काहीसा दिलासा दिला आहे। 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी काढण्यात आली तर काही क्षेत्रात म्हणजेच पाचपावली, यशोधरा, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा, लकडगंज भागात 2 घंटेसाठी संचारबंदीत सूट देण्यात आली आहे। तर हिंसा झालेल्या गणेशपेठ, कोतवाली व तहसील पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी कायम राहणार आहे। 2 जे पोलीस स्टेशन आहे, जे 11 पोलीस स्टेशन पैकी 2 पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिलनगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे। तसेच परिमंडल 3 जे आहे त्याच्यात लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, परिमंडल 4 मध्ये सक्करदरा आणि इमामवाडा, परिमंडल 5 मधील यशोधरा नगर याच्यात संचारबंदीमध्ये 2 तासाची सूट देण्यात आलेली आहे। आणि 3 जे पोलीस स्टेशन आहे झोन 3 मध्ये त्याच्यात कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ हे 3 पोलीस स्टेशनमध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील। रिव्ह्यू दररोज आमचं चालू राहील। जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इन्क्रीजेस शांतता बघून आणि लोकांची मूवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय